रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या प्लॉटवर उभा आहे ते प्लॉट आहे सुरेश भाऊ आबळे यांचा, पाटस तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी. तर आपण गेली 4 महिन्यापूर्वी इथं चर्चासत्र घेतलं होतं. तेव्हा आम्ही राम ॲग्रोटेक नेहमी म्हणतं, जे आम्ही करतो ते तुम्हाला दाखवतो. त्या पद्धतीने आज ऊसाच्या प्लॉटवरती आपण त्या चर्चासत्रात सांगितलं होतं की हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण शूट दाखवू शेतकरी मित्रांना. तर आज हा ऊस प्लॉट बघा समोर, ऊसाची जाडी आणि पेरेची लांबी समोर पाहू शकता. भाऊंच्या हातात ऊस आहे हा, आणि खाली पण ऊस आहे विशेष. तर हा तुम्ही बघा, ऊसाची जाडी आणि आपण जे तोड करतायत त्यांचं, आपलं गाव कोणतं? नंदुरबार. नंदुरबार वरच्या आज गुऱ्हाळाला ऊस दिलेल्या भाऊंनी 3600 रुपयांनी. आणि त्यांना तोडीवाल्यांना आपण विचारू की ऊसाची जाडी आणि तुम्हाला काय वाटतंय ऊस बघून ह्या प्लॉटवर? चांगला आहे ना. चांगला म्हणजे जाडी कशी आहे, लांबी किती आहे? लांब आहे. लांब आहे. म्हणजे याच्यामध्ये ऊसामध्ये तुम्हाला किती तुकडे पडतात आता? 3 तुकडे होतात. शेतकरी मित्रांनो, फक्त 12 महिन्याचा ऊस आहे, 12 महिने आणि 20 दिवसाचा. तर याच्यावरती आपण काय वजनदार आहे, वजन पण खूप आहे. तर आपण आता समोर जे कोयते त्यांच्या हातात आहेत ते आपण समक्ष आता ऊस तोडूनच बघूया की ऊसाचे तुकडे आणि जाडी वगैरे तोडताना समक्ष आपण व्हिडिओ घेऊ आणि इतर शेतकरी मित्रांना दाखवू एका जागी असणारी बेटाची क्वांटिटी आणि ऊसाच्या फुटव्यांची संख्या. आणि आपण आता हे जे म्हणतायत की माल हा डबल पडतोय आणि हा एकच ऊस किंवा एकच बेट नाहीये, तर आपण हा ऊस पाहू शकता, एकावर एक मुळ्या ठेवल्या त्यांनी, म्हणजे ऊस डबल निघतोय तोडीमध्ये. बरोबर, एकावर एक मुळी येते म्हणजे माल कसं निघतोय? भरपूर निघतोय. म्हणजे कमी जागेत जास्त ऊस तुटला जातोय. हा, याचा अर्थ फुटव्यांची संख्या जास्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, भाऊंनी गेली 3 ते 4 वर्ष सलग झालं 100 क्रॉस. तर आज आपण भाऊंलाच विचारू की ह्या ऊसामध्ये भाऊ किंवा छत्रपती निंबाळकर त्यांचे बांधकरी विश्वासू माणूस, तर त्यांना विचारू आपण की ह्या ऊसामध्ये किती टनेज पर्यंत भाऊ, आपण मगाशी चर्चा झाली, किती टनापर्यंत झाली 20 गुंठ्यामध्ये अंदाज 50 ते 55 टनापर्यंत जायला पाहिजे अर्धा एकरात. बघा, म्हणजे भाऊ तर 100-105 काढले, पण भाऊंचं म्हणणं आता ह्या 20 गुंठ्यामध्ये 50 ते 55, म्हणजे शेतकरी मित्रांनो 110 टनाचा ऍव्हरेज आज आपण ह्या ऊसामध्ये काढतोय. तर याच्यामध्ये स्वतः सुरेश भाऊंची मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणे रामाचं शेड्यूल, म्हणजे राम ॲग्रोटेक जे म्हणतं, दौंड तालुक्यात अनेक असे प्लॉट आहेत की 100 क्रॉस, तर त्याच्यावर आपण काम करतोय. तर इतर शेतकरी मित्रांनाही कुणाला जर ऊसामध्ये प्रगती करायची असेल, ऊसामध्ये उत्पादन वाढवायचं असेल, तर अवश्य राम ॲग्रोटेकचा शेड्यूल वापरा आणि या पद्धतीने आपलाही ऊस पिकवा. तर आता समक्ष आपण हे पाहू, यांना तोडायला लावू समक्ष ऊस आणि त्याचे तुकडे पाहू. तोडा तुम्ही ऊस, त्यामुळे तोडा. हा, तोडा तुम्ही, तुमचं बेट घ्या, हे घ्या. तू तोड, तू तोड, तू तोड. कांड्यांची संख्या किती आहे आपली बरं? 36, 37, 38. तिकडे बघू. तोडा, तोडून टाका, ते चालू राहील. तू बी तोड रे, तू बी तोड तिथे. शेतकरी मित्रांनो, या ऊसाला गेले 3 ते 4 वर्ष राम ॲग्रोटेकचं नियोजन आहे आणि 100% कुठलंही रासायनिक खताचा एकही ग्रॅम न वापरता, कुठल्याही रासायनिक खताचा एक कणही न वापरता राम ॲग्रोटेकचं शेड्यूल आहे. दर 15 ते 20 दिवसाला भाऊ आपण काय वापरतोय? ऊसावर जे सर्व प्रॉडक्ट आहेत हे सर्व आपण वापरलेले आहेत. स्टीम ग्रो, रामा गोल्ड, मायक्रोन्यूट्रिएंट, परत ऊस स्पेशल, R&D. म्हणजे भाऊंनी हे गेली 3 ते 4 वर्ष राम ॲग्रोटेकचे जे उत्पादन वापरून जी दरवर्षी उत्पादन वाढते का कमी होते भाऊ? उत्पन्न वाढतंय आणि वाढवत चाललोय मी. वाढवत चाललेत. हा, बघू शकता शेतकरी मित्रांनो, याच्या पेरेची लांबी. आता हा तर ऊस सुरेश भाऊंच्या ऊसामध्ये आम्ही असंच एक राजेगाव मध्ये 3 कांड्यांची लांबी 26 इंच आहे.
म्हणजे राम ॲग्रोटेकचं हे कशाची कमाल आहे भाऊ? काय सोडलं याला तुम्ही? ऊस स्पेशल. म्हणजे राम ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल सोडलं शेतकरी मित्रांनो, तर काही ठिकाण नदीकडेच्या पट्ट्यामध्ये मी पाहतो याच्यामध्ये 3-3 बोटाचे कांडे, म्हणजे कमीत कमी 4 कांड्या एका ऊसाच्या कांड्या 4 ह्या एका कांडीत बसतील असे ऊस आहेत. पण जर राम ॲग्रोटेकचं ऊस स्पेशल सोडलं तर कांडी 8 ते 9 इंचापर्यंत कांडी पडते. हे आपण समक्ष पाहू शकता. हा 1, 2, 3 हे कुठलाही ऊस बघा, कुठलाही बेड बघा. तर खरंच शेतकरी मित्रांनो रासायनिक मुक्त शेती करा आणि राम ॲग्रोटेक सोबत 1 वर्ष 2 वर्ष ऊस उत्पादन काढून बघा. 100% त्याच्यामध्ये उत्पादनात वाढ होणार म्हणजे होणार. पण आता बघू शकता हे वाड्याची, म्हणजे ह्याला वाढायला तरी 2-3 कांड्या ठेवले आहेत. 1-2 पेरे आहेत शिल्लक. तर हे ऊसाची ग्रीनरी, काळोखी आणि हिरवेगारपणा जो आहे लास्ट पर्यंत अगदी हार्वेस्टिंग पर्यंत टिकून आहे. म्हणून आपण आता ऊस दाखवूया शेतकरी मित्रांनो. ऊसाची कांडी किती आहे आणि उंची काय आहे. आपण ऊसाची मुळी बांधून ठेवलेली आहे. हा बघा, छत्रपती हात लावायला. हे काय बांबू आहे का ऊस आहे? ऊस बांबू सारखा ऊसही बांबू सारखा आहे. शेतकरी मित्रांनो ह्याची आज कांडी जर मोजली आपण 36-37 कांडी आहे, पण वाढायला 2-3 कांडे आहेत. म्हणजे 36 ते 38 कांडीपर्यंत ऊस आहे आणि फक्त 12.5 महिन्याचा ऊस आहे हा. तर बावनच्या प्लॉटवर सतत का दाखवायचं किंवा दरवर्षीचा व्हिडिओ बावनच्याच प्लॉटवर का घ्यायचा? तर 100% भाऊ शेड्यूल वापरतात, कुठलाही हलगर्जीपणा न करता, आणि प्रत्येक पाण्याबरोबर भाऊंचं काही ना काही चालू असतं. तर 1 डोस घ्यायला झाला की भाऊ विचारतात पुढचा काय सोडायचा. तर राम ॲग्रोटेकच्या शेड्यूल नुसार 100% साहेब शेजारी बांधकऱ्यांनी घेतले का खत बित गोवाने टाकले? कसलंच रासायनिक खत टाकलेलं नाही. हा, आम्ही आता शेजारीचे रोज त्यांच्या प्लॉटवर आमची पाणी असते. कुठलंही रासायनिक खत न वापरता फक्त रामा ॲग्रोटेकची ज्ञानशक्ती, ऊस स्पेशल ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, बायोसमृद्धी, समृद्धी, तुमचं RND, सर्व म्हणजे राम ॲग्रोटेकचं टोटल शेड्यूल वापरले. उत्पादन रामाचेच वापरले. तुम्ही किती शेड्यूल वापरता? आम्ही 52 बघून आमची एवढी झाली नाहीत, पण आम्ही कमी झालो पडलो. पाण्याचे कमी जास्त, पाण्याच्या कमतरतेमुळे आम्ही कमी डोस पण टाकले, तुम्ही वापरताय. पण वापरतोय. कसा आहे रिझल्ट? कसा आहे रिझल्ट 1 नंबर. आता शेजारी वापरतात, तुम्ही वापरताय, तर शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही? हमखास दुसरी रासायनिक खतं न टाकता रामा ॲग्रोटेकचीच उत्पादने वापरून एकरी 100 टन त्यापेक्षा प्लस जर काढायचं असेल तर रामा ॲग्रोटेकच पाहिजे. मग आता हे दुसरे शेजारी आलेत आपले पाहुणे, त्यांना विचारू आपण, हे कसं काय ऊस आहे का बांबू वाटतोय? कसं वाटतोय? हा, पेर आहे हा. आणि जाडी भरपूर आहे. म्हणजे बांबू वाटतोय का ऊस वाटतोय? बांबू सारखं दिसतंय. बांबू सारखं दिसतंय. ऊसच आहे पण कसं काय रिझल्ट? कसं काय भाऊ वापरतात राम ॲग्रोटेक? चांगलं आहे. म्हणजे राम ॲग्रोटेक शेतकरी मित्रांनो जे बोलतं तेच करतं. आणि भाऊंची हॅट्रिक, म्हणजे ह्याच प्लॉटवर 3ऱ्यांदा शूटिंग का होती, तर भाऊ कंटिन्युटी आहेत. आणि भाऊंचं दरवर्षी उत्पादन भाऊ वाढतंय का कमी होते? वाढतंय. सुपीकता वाढली. जमिनीची सुपीकता वाढते. भाऊंचं नियोजन खूप चांगलं आहे. 5 टुकटी करणे, सुरुवातीपासूनचं शेड्यूल परफेक्ट आहे. आणि भाऊंची मेहनत गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी याच ऊसाच्या प्लॉटवर चर्चासत्र झालं होतं. तर तेव्हाच आपण म्हणलो होतो की ह्या ऊसाचं आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस शूटिंग घेऊ. तर आज आपण प्रत्यक्ष पाहतोय त्या ऊसाची उंची आणि असणारी आपण कांडी मोजून दाखवायची का भाऊ? हा, कांडी किती मोजू आपण? त्या बाजूला घ्या असं मोजा बरं भाऊ कांडी. कडापासून मोजा पण राहू दे, राहू दे, राहू दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 2 तिकडे मोडल्या. 36 37 38 कांड्यापर्यंत ऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो हे आपण समक्ष पाहतोय ऊसाची जाडी आणि पेरेची लांबी आपण पाहू शकता. हे आहे फक्त राम ॲग्रोटेकची कमाल. म्हणूनच आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची, आणि रामा है तो कमाल है. रामा है कमाल है. तर हे समोरच पहा शेतकरी मित्रांनो, सातत्यपूर्ण सुरेश भाऊंचं सातत्यपूर्ण लक्ष आणि दिवसेंदिवस वाढत चाललेलं उत्पादन. आणि हे शेतकरी मित्रांनो खरंच समजून घ्या की कुठलंही रासायनिक न टाकता काढलेलं उत्पादन हे तुमच्या समक्ष आहे. आणि टनेज किती भाऊ? 105 गेल्या वर्षी. आता किती जाईल? आता 110. 110. म्हणजे दरवर्षी शेतकरी उत्पादन 100. नदीकडेच्या पट्ट्यात गेलं तर 50 55 40 50. आणि खर्च किती करतात? तर 60,000. आपला किती भाऊ खर्च? आपला औषधाला खर्च झाला 18,000. 18,000 रुपयामध्ये 12 महिन्याचा ऊस जातोय. तो 100 ते 110 टन.
तर अवश्य राम ॲग्रोटेकचं शेड्यूल शेतकरी मित्रांनो एकदा वापरा. जर बांधणी झाली असतील ऊस तर ऊस स्पेशल चालू करा आणि आपल्याही दर महिन्यामध्ये 3 ते 4 कांड्यांची वाढ होणार म्हणजे होणार. हे राम ॲग्रोटेक खात्री देते. 100% वापरा ऊस स्पेशल. जर कोणाला युट्यूब चॅनलवर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना राम ॲग्रोटेकच्या उत्पादनातून जर अशी क्रांतिकारक बदल करायचे असतील, 100 टन क्रॉस करायचा असेल तर दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा नंबर आहे 90 22 344 508. आणि जर दौंड तालुक्याबाहेरील महाराष्ट्रातील किंवा भारतभर पाहणाऱ्या युट्यूब चॅनलवरती जर कोणाला ऊस उत्पादन वाढवायचं असेल तर त्यांनी कस्टमर केअर वरती नंबर करावा, फोन करावा 95 27 91 43 12. आणि दौंड तालुक्यात जर ऊस उत्पादनासाठी जर कुणाला ऊस स्पेशल पाहिजे असेल तर अवश्य दौंड तालुका ऑफिसला भेट द्या आणि ऊस उत्पादन 100% टन काढा. धन्यवाद. तर तालुक्यात ही प्रत्येक गावागावामध्ये राम ॲग्रोटेकचं आउटलेट झालेलं आहे. जर कुणा शेतकऱ्यांना जर ऊस स्पेशल पाहिजे असेल तर गावागावात प्रत्येक ठिकाणी राम ॲग्रोटेकची ऊस उत्पादनं मिळतात. ऊस उत्पादन वाढीसाठी जे उत्पादन आहेत राम ॲग्रोटेकची ज्ञानशक्ती ऊस स्पेशल अवश्य वापरा आणि आपल्याही पेऱ्यांची लांबी, ऊसाची जाडी वाढवा. आणि लांबी आणि जाडी वाढणं म्हणजे टनेज वाढणं. तर 100% एकदा वापरा आणि 100 टन पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.